अरविंदजी, खरं तर उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय आणि हा पाठिंबा नेमका कोणत्या मुद्द्यांसाठी आहे? ज्यावेळेला तुम्ही देखील सोनम वांगचुक यांची भेट घेतली त्यावेळेला काय चर्चा झाली? पत्रकार परिषद घेऊन कोणत्या कारणांसाठी आम्ही समर्थन करत होते स्पष्टपणे सांगितलंय. हो, पण तुम्ही पुन्हा विचारताय म्हणून तुमच्यासाठी एवढंच सांगतो कृपया. की मुळात आता जो विषय सुरू आहे, वांगचुक कशासाठी बसले आहेत, तर त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला. तो राजीनामा का मागितला? तर त्याचं त्यांनी विस्तृतपणे उद्धवजींनी पण सांगितलंय की तुम्हाला 22 लाख मुलांच्या भविष्याशी तुम्ही खेळलात. निव्वळ त्या 22 लाख मुलांपुरतं ते मर्यादित राहिले नाही, अख्खं कुटुंब ते स्वप्न पाहत असतं. ती मुलं तर पाहतातच, हो, ते स्वप्न पाहत असतं. पण ते स्वप्न उद्ध्वस्त होताना समोर पाहिलं. परिणामी विद्यार्थ्यांनी काही आत्महत्या केल्या. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्याच्याकडे कसं पाहतो की याला जबाबदार कोणी आहे की नाही? नीटची परीक्षा, त्याचा पेपर लिकेज होतात. आता अलीकडे राज्यातल्या एका परीक्षेच्या बरोबर एकदा नव्हे, आतापर्यंत 41 वेळा परीक्षांचे पेपर लीक झाले. तुम्हाला कशाच काही वाटत नाही का? आणि म्हणून या मागणीसाठी वांगचुक त्यांनी अगोदर समर्थन केलं आंदोलनाला आणि कालांतराने त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. हो, मला आदरणीय उद्धवजींनी सांगितलं, अरविंदजी तुम्ही जा दिल्लीमध्ये वांगचुकांना भेटा. मी स्वतः वांगचुकांना भेटलो. त्यांच्याबद्दल मनात पहिल्यापासून आदर तर होताच, कारण पर्यावरणवादी आणि पर्यावरणावर प्रचंड गाढा अभ्यास असलेली ती व्यक्ती आहे. आणि त्यासाठी त्यांना भेटावंसं वाटत होतं. हे निमित्त हे झालं आणि मग वांगचुकांना विचारलं. ते म्हणाले, आपण तर एकच तर मागणी केली आहे ना की यांचा राजीनामा घ्या. मला आश्चर्य वाटतं सरकारचं. म्हणजे आम्ही अशी संवेदनशील सरकार राज्यात, केंद्रात सातत्यानं पाहिलेत की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं आंदोलन कोणी करत असेल, अगदी आता तुम्ही महाराष्ट्रातल्या जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्याबरोबर राज्याचे मंत्री धावतात ना, मग तिथं तुम्ही इतके दिवस आंदोलनात बसल्यानंतर एकही मंत्री, एकही अधिकारी फिरकत नाही. अहो, त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनात सुद्धा तेव्हा सुद्धा राज्याकडनं सुद्धा प्रतिनिधी इथे बसले, तेव्हा विलासराव देशमुखांची नियुक्ती केली होती. बरोबर. पुन्हा तिकडे बसले तेव्हा सुद्धा अनेक मंत्री जाऊन भेटत होते, त्यांना माघार घेण्याची विनंती करत होते. काहीच नाही. इतकं निर्दयीपणा तुम्ही वागता. आणि म्हणून याकडे अधिक गांभीर्यानं पाहावं असं माननीय उद्धवजी ठाकरेंना वाटतं. कारण तुम्ही या देशाच्या भविष्याशी खेळताय. ते देशाचं भविष्य कुठं आहे? ते या तरुण मुलांमध्ये आहे. ते तीच उद्ध्वस्त झाली. ती उद्याची पिढी, तीच उद्याची भारताची पिढी आहे. ती उद्ध्वस्त करताय, त्याचं तुम्हाला स्वैर सुद्धा नाही. इकडे राम मंदिरात चोरी सुरू आहेत, तिकडे तुमचे दौरे सुरू आहेत, टुरिझम. काहीच वाटत नाही तुम्हाला? अहो, तुम्ही कुठे असलात तरी सांगू शकला असतात, ज्या केवळ से मिलीये. मला आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची आठवण याचा मी बरोबर फार येते. छोट्या छोट्या गोष्टीतनं एक मुद्दा तुम्हाला किस्सा सांगतो. पण हे वंदनीय शिवसेना प्रमुख सरकार आल्यानंतर असं म्हणाले होते की जनतेला मंत्रालयावर मोर्चे आणण्याची वेळ येता कामा नये, असं उत्तम काम करा. बरोबर. पण चुकून जर मोर्चा आलाच तर मंत्रालयात 6व्या मजल्यावर बसलेल्या मंत्र्यांनी उतरावं आणि मोर्चा समोर जाऊन सांगायचं, का आलात, काय तुमचे प्रश्न आहेत सांगा, आम्ही तुमच्यासाठी समोर उभे आहोत आणि सोडवा. याला संवेदनाशील सरकार म्हणतात. बरं, हे असंवेदनाशील आणि कृतज्ञ सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत पण असंच केलं होतं. अगदी नक्षलवादी ठरवण्यापर्यंत त्यांची मर्यादा केल्या होत्या. 700 शेतकरी गेले ना हो. त्या मृत्यूला कोणी जबाबदार आहे की नाही? अख्ख्या देशात उसळायला पाहिजे होतं तेव्हा. खरं तर 700 शेतकऱ्यांच्या आणि मग शेवटी घेतले ना कायदे मागे. बरोबर आहे अरविंदजी. याच मुद्द्याला पुढे हे आपल्या लक्षात येत नाही अजूनही
की तुम्ही ज्या वेळेला या आंदोलनासंदर्भात राहुल गांधींना देखील पाठिंबा देण्याचं आवाहन करता, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आता तरी एकत्र येण्याची वेळ आलेली असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे तसे आम्ही एकत्रच आहोत, प्रश्न येत नाहीये, लक्षात घ्या. हा. प्रत्येक कसं आहे, राहुल गांधी असू द्यात किंवा काँग्रेस पक्ष, त्यांचं एक बाबतीत एक म्हणतात चांगलं असतं की ही सगळे पक्षाला स्वतःचं अस्तित्व आहे ना, ज्याला आपण मिनिमम प्रोग्राम म्हणतो, कॉमन मिनिमम प्रोग्राम, त्यामध्ये आम्ही सगळे एकत्रच असतो. हा. संविधानाचं रक्षण करणं आम्ही एकत्र आहोत, डिलिमिटेशन बिलवर आम्ही एकत्र होतो, महिला आरक्षणाचं पांघरून घेऊन दुसराच बिल घुसवत होते ना ते, त्यांना जागा दाखवली ना आम्ही. आता असे जे मुद्दे आहेत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा थोडा वेगळा असू शकतो. बरं. त्यामुळे आदरणीय उद्धवजीने आवाहन केलं की बापरे, आता 15-16 दिवस होऊन आले, आता सगळ्यांनीच मात्र ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यात त्यांनी असं जाणीवपूर्वक असं म्हटलेलं दिसतं बघा, पक्षाचे झेंडे बाजूला करून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. बर, पण मग मला एक सांगा, हे आंदोलन केवळ त्यांनी- सोनम मी वांगचुक? जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी फोनवरून त्यांच्याशी बोलणं केलं, वांगचुकांशी सुद्धा. बरं. आणि हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं जमलं तर मी स्वतः सुद्धा येईन असं ते म्हणाले. बरं. आणि ही आव्हान भेट येत्या केलंय. काळामध्ये होऊ हे शकते. सगळं आव्हान मग सगळ्या अरविंदजी, पक्षानं केलंय ना. हे आंदोलन केवळ सोनम वांगचुक यांचं नक्की. राहिलेलं नाहीये, तर लोकशाही आणि नागरिकांच्या हक्कांचं आंदोलन बनलेलं आहे असं तुम्हालाही वाटतं का? वा, स्वागत करतो तुमच्या या वाक्याचं. खर तर हा विषय तर त्यांचं आत्ता आंदोलन फक्त एका मागणीपुरतं मर्यादित आहे. हा हा. पण ते वांगचुकांनी जेव्हा राज्याची निर्मिती करा, 370 धारा तुम्ही रद्द केलीत, मग आमचं राज्य निर्माण करा ना. तर राज्य करत नाही म्हणून ते बसले उपोषणाला. त्यांनी चायनाचं आक्रमण होतंय म्हणून सांगितलं, ताबडतोब तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. वांगचुकांचं प्रत्येक मागणं या देशाच्या भल्याचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं, वांगचुक हे देशाचे खरं तर ऍसेट आहेत असं माझं म्हणणं आहे. बरं. आणि आदरणीय उद्धवजींनी चक्क देतं, ती अतिशय या देशाला गरजलेली व्यक्ती आहे ती हा, हा. माणूस. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतो. अरे अधिकारी पण जात नाहीत, कमाल झाली ना. म्हणून या निर्दयीपणाचा विरोध करण्यासाठी आदरणीय उद्धवजींनी आवाहन केलंय सगळ्यांना की सगळ्यांनी मिळून या युवा पिढीचं उद्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण त्या आंदोलनाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अभिजित देपे असेल किंवा बाकी आणखीन मंडळी जी करतायत त्यांच्या पाठी मनापासून उभं राहिलं पाहिजे. बरं अरविंदजी, उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचं भावनिक आवाहन केलं. जसं तुम्ही म्हणालात की फोनवरून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तुम्हालाही त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटायला लागलेली आहे का? वाटते ना. मी त्या दिवशी त्यांना पाहिलं, त्यांचा हात हातात घेतला, बोललो, मनात धस झालं. 16 दिवस आता म्हणून बसला. मी जेव्हा गेलो तेव्हा 10 दिवस होऊन गेले, 11वा दिवस होता त्या दिवशी. 5 दिवसापूर्वीची भेट आहे माझी. काय ताकद काय असेल बघा ना. आत्मबळ ज्याला म्हणजे उद्धव वंदनीय शिवसेनेचा शब्द होता, आत्मबळ तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर काही करू शकता. आत्मबल असलेली व्यक्ती आहे ती. आणि म्हणून ते असं आंदोलन जेव्हा करतात तेव्हा ते सार्थकी लागल्याशिवाय माघार घेणार नाही अशी त्यांची भूमिका असते. यामध्ये एक गोष्ट मला सकाळी आदरणीय उद्धवजींच्या पत्रकार परिषदेत एक आणखीन जाणवली. ती एक आणखीन भयानक गोष्ट घडलेली आहे, होऊन गेली. म्हणजे अग्रवाल नावाच्या ग्रस्तांनी गंगेच्या शुद्धीकरणासाठी आंदोलन केलं होतं आणि अखेर त्याच्यामध्ये मृत्यू झाला. कुठे दखल नाही. इतकं निर्दयी तुम्ही वागू शकता, मला आश्चर्य वाटतं. त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ आहेत की राजकीय स्वार्थ आहेत, सामाजिक आहेत, देशाच्या हितासाठी उभे राहिलेल्या माणसांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि उद्धव साहेब त्या पद्धतीने उभे राहिले, त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे आपण. बरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्देश लक्षात आला. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र बाहेरील एका आंदोलनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतकी सक्रिय का झालेली आहे? हा एक मोठा राष्ट्रीय मुद्दा आहे असं मान्य झालेलं आहे का आता आपल्या पक्षाकडून? आता आम्हाला वाटत, तुम्हाला कळत, मला आम्ही कधी सक्रिय नव्हतो असा माझा उलटा प्रश्न. कधी सक्रिय नव्हतो सांगा. आत्ता फक्त काय झालं, विधानसभेत अपेक्षे इतकं यश नाही आलं, त्यानंतर हे सगळे उलट वारे व्हायला लागले.
आम्ही विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काय करतो ना आंदोलन. कुठलं आंदोलन नाही केलं. महागाईचं असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असतात ना, सक्रिय होतो. म्हणजे आता काय झालं की आमच्या भूमिकेत सत्ताधारी पक्ष अधिक अडचणीत आला. कारण चोऱ्या करतात, भ्रष्टाचार करतात, हे आता उघड जनतेला कळायला लागलं. 92 लाख लाडक्या बहिणींना एका दिवसात काढून टाकलं. त्या सीएजी रिपोर्ट मध्ये आश्चर्य चढले ना. राज्य बुडायला निघालेलं आहे, इतकं कर्ज आहे राज्यावर. मग आपण विचार करा. मग उद्धवजी जेव्हा हे मध्य मांडतायत, कालपर्यंत लोकांच्या डोळ्यावर जी झापड होती, धर्मांधपणा आणून केलेली झापड, म्हणजे कुठलाही विषय काय आला का हिंदू मुस्लिम करत राहायचं. आता सुद्धा बघा तुम्ही कसे वेगळे विषय ताबडतोब. म्हणजे राम मंदिराच्या चोरीबद्दल बोलल्यानंतर एक महाराष्ट्रातला एक चोर सिद्धिविनायकाबद्दल बोलतो. अरे वा, तुमचं सरकार आहे, चर्चा करा, हिंमत असेल तर चौकशी. आदेश बांदेकरांनी तुम्हाला आव्हान दिलंय. हे असं जेव्हा घडतं तेव्हा लक्षात आलं पाहिजे, माझी चोरी सांगण्यात तुम्ही चोरच सांगायचं फक्त. ते लहान मुलं करायचे ना, त्याला पण पकडलं, परीक्षा झाला कॉपी करताना पकडलं का, हा बघा तो पण कॉपी करतो असं सांगण्यासारखं आहे ते. चोरी ती चोरी वर शिरजोरी. तुम्हाला ज्वरात जानाची नाही मनाची पण लाज वाटत नाही का? त्यावर श्रद्धा, अखंड हिंदुस्थानच्या श्रद्धा त्या प्रभू रामचंद्रावर. त्यांचं मंदिर उभं राहावं म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आव्हान दिलं. पुन्हा उद्धवजी ठाकरे आम्ही सोबत असताना पण सारखे म्हणायचे, मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे. हे उद्धवजी ठाकरे आम्ही युतीत असताना पण उघडपणे बोलत होतो, पाठीमागून नाही बोलत होतो. त्याग आहे त्या मंदिरासाठी. बरं, पण अरविंदजी आता सरकारचा विषय आपण काढलेलाच आहे. त्या श्रद्धा जिथे लोकांनी ठेवल्या तिथले पैसे चोरतात. तुम्हाला लाज नाही वाटत स्वतःची? असा एक क्षणभर एक प्रश्न विचारतो. असं क्षणभर धरा की काँग्रेसचं सरकार असतं आणि काँग्रेसने नेमलेले चंपतराय बिंपतराय कंपनी, चोर कंपनी तिकडे असती आणि असं काही घडलं असतं, तर भारतीय जनता पार्टीने काय केलं असतं? निश्चित देश रान पेटवलं असतं ना. नाही असं नाही, पण आता सरकारचा तुम्ही विषय काढलाय म्हणूनच मी विचारतोय की भाजपचं म्हणणं आहे की विरोधक प्रत्येक आंदोलनाचं राजकारण करतात, त्यांना तुमचं उत्तर काय आहे? अरे वा, एकच सांग, कोविड मधलं तुमचं वर्तन काय हे जरा जमलंच तर तुमच्याकडे आर्काईव्ह मध्ये ते असतील, दाखवा बरं. पोलीस स्टेशनात जात होते स्वतः मुख्यमंत्री आताचे, आठवतं का? किती खोटे नाटे प्रकार तुम्ही केलेत उद्धवजींना त्रास देण्यासाठी. तुम्ही त्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा एसटी महामंडळाचं विलिनीकरण करा. उभ्या महाराष्ट्रातल्या एसटी बंद केल्या. कोणी केल्या होत्या? राजकारण नाही केलं का तुम्ही? ते ढोल वाजवणारे खोत आणि ते पड्याळकर कुठे आहेत आता? हा, झालं का विलिनीकरण? नाही ना. लाडक्या बहिणींना प्रलोभनं देऊन मतं घेणारे तुम्ही, लोकांना खोटी आश्वासनं देऊन मतं घेणारे तुम्ही. तुमचा खोटारडेपणा काही दिवस चालतो. आता उघडकी झाले सगळं. वस्त्र एक एक पडतायत बरं, गळतायत खाली. आणि ते लोकांना कळायला लागलं की हे ढोंगी लोक आहेत, खोटारडे आहेत आणि दिलेल्या शब्दाला न जागणारे आहेत. त्यामुळे यांची वस्तू सावध राहणं आवश्यक आहे आणि आता बरोबर घाव घालणं आवश्यक आहे. त्यासाठी बरोबर आहे, आपण घाव घालणं आवश्यक आहे असं आवाहन करताय. देशाच्या एकतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी. नक्कीच अरविंदजी, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा केलीत आणि सोनम वांगचुक यांना भेटल्यानंतर तुमचा नेमका काय अनुभव होता तो शेअर केला, त्यासाठी आपले धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.